दुसऱ्या दिवशी साधारण 11च्या सुमाराला जयदीप लॉजचा रूम बॉय मला सांगत आला, साहब आपका फोन आया है. हे जयदीप लॉज तसं सामान्य होतं. प्रत्येक रूममध्ये फोनचं एक्सटेन्शन नव्हतं, त्यामुळे फोन घेण्यासाठी रिसेप्शन काउंटरवरच जायला लागायचं. आयुबने फारच झटपट हालचाल केलेली दिसत होती. हा फोन त्या कोणा अनामिकाचाच असणार याची मला खात्री होती. त्याशिवाय या जयदीप लॉजमध्ये मला कोणाचा फोन येणार होता? मी काउंटरवर जाऊन क्रेडलवरून खाली काढून ठेवलेला रिसिव्हर उचलला. हॅलो, मिस्टर विक्रम. दुसरीकडून एका जाड भारी आवाजात विचारणा झाली. येस, मी विक्रम बोलतोय. माझं नाव नवलभाई पटेल आहे. पटेल अँड शाह प्रॉपर्टी डीलर्स आणि बिल्डर्स कंपनीचा मी सिनियर पार्टनर आहे. नवलभाई पटेलचं नाव ऐकताच मी किंचित हादरलो होतो. याचा अर्थ आयुबने ती चिठ्ठी नवलभाईंसाठीच माझ्याकडनं लिहून घेतली होती तर. बोला. आवाजावर संयम ठेवत मी म्हणालो, मला असं कळलं की 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला मार्वे रोडवर झालेला कार ॲक्सिडेंट आपण पाहिलाय. तुम्हाला कसं माहिती झालं हे? असंच झालं. नवलभाईंनाही आयुबचं नाव घ्यायचं नसावं किंवा आयुबनं ती चिठ्ठी आणखीन कुठल्या तरी युक्तीनं नवलभाईपर्यंत पोचवलेली असावी. स्वतः नवलभाईसुद्धा आयुबला ओळखत नसावेत. त्या ॲक्सिडेंटविषयी मला आपल्याशी बोलायचं आहे, पण ह्या क्षणी मी अतिशय बिझी आहे. स्वतःहून तुमच्याकडे येऊ शकत नाही. जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर तुम्ही इथे येऊ शकाल प्लीज. कुठे यायला लागेल मला? माझ्या ऑफिसमध्ये. आपल्या लॉजवर मी गाडी पाठवतो. माझी सेक्रेटरी आपल्याला न्यायला येईल. त्यांना इथे पोचायला साधारण किती वेळ लागेल? जास्तीत जास्त अर्धा तास. ठीक आहे, मी माझ्या लॉजच्या गेटपाशी उभा असेन. थँक्यू मिस्टर विक्रम. मी लगेच गाडी पाठवतोय. असं म्हणत नवलभाईंनी फोन बंद केला. मी लगेच कपडे बदलले. रूम बॉयला एक कडक कॉफी आणायला सांगितली. त्याचबरोबर एक चारमिनारचं पाकिटसुद्धा. स्वस्तातलं लॉज, अंगावरचे कपडेही तसेच स्वस्तातले, त्यामुळे त्याला योग्य अशी चारमिनारच, नाही का? कॉफी पिऊन आणि 2 सिगरेट ओढून होईपर्यंत 20 मिनिटं निघून गेली होती. मग मी रूम बंद करून चावी काउंटरवर देऊन लॉजच्या गेटवर येऊन उभं राहिलो. आणखीन 10च मिनिटात एक आकाशी रंगाची ॲम्बॅसिडर लॉजच्या समोरच्या फुटपाथजवळ येऊन थांबली. ड्रायव्हिंग सीटवर एक तरुणी होती. तिच्याशिवाय कारमध्ये आणखीन कोणीच नव्हतं. मी त्या तरुणीचं निरीक्षण केलं. ती दिसायला आकर्षक होती. अर्थात सेक्रेटरी किंवा PA म्हटल्यावर ती दिसायला आकर्षक हवी, नाही का? पण ही तरुणी दिसायला आकर्षक असली तरी तशी एकदम साधी, थोडक्यात टिपिकल महाराष्ट्रीयन वाटत होती. पाठीवर रुळणारा एक जाडसर शेपटा, काळी बॉर्डर असलेली ऑरेंज कलरची साडी, काळा ब्लाऊज, ओठांना लाईट गुलाबी शेडची लिपस्टिक आणि डोळ्यावर मोठा गोगो गॉगल. आता सेक्रेटरी म्हटलं की तिला एवढी फॅशन करायला हवीच. नंतर माझं लक्ष ॲम्बॅसिडरकडे गेलं. नीताच्या फिएटची मागची बाजू दुरुस्त करूनही तिच्या बंपर आणि बॉडीच्या आजूबाजूच्या भागावरनं तिला अपघात झाला होता हे जसं लक्षात येत होतं, तसंच या ॲम्बॅसिडरच्या पुढच्या भागाची दुरुस्ती करूनही तिचा ॲक्सिडेंट झाला होता हे लक्षात येत होतं. मात्र नीताच्या फिएटचा पाठलाग करणारी ॲम्बॅसिडर हीच असावी हे काही मला खात्रीपूर्वक सांगता आलं नसतं. आता ॲम्बॅसिडर समोर उभी होती म्हणून तिच्या पुढच्या भागाचं मी एवढ्या बारकाईनं निरीक्षण करू शकलो होतो. पाठलाग करणाऱ्या ॲम्बॅसिडरचं असं निरीक्षण करणं ट्रॅफिकमध्ये मला शक्य झालेलं नव्हतं. त्यातूनही नवलभाईंच्या ॲम्बॅसिडरचा रंग आकाशी आहे हे मला आधीच माहिती असतं तर कदाचित मी आणखीन बारकाईनं त्या पाठलाग करणाऱ्या ॲम्बॅसिडरकडे पाहिलं असतं. असो,
तर ती तरुणी कारमधनं उतरली, डोळ्यांवरचा गॉगल काढून तिने हातात घेतला आणि मग सरळ रस्ता ओलांडून ती माझ्या दिशेनं यायला लागली. लॉजच्या गेटजवळ त्यावेळी माझ्या व्यतिरिक्त आणखीन कोणी नव्हतं, त्यामुळे नवलभाईंनी सांगितल्याप्रमाणे मीच तो हे तिने ओळखलेलं असावं. आपण मिस्टर विक्रम ना?" माझ्यासमोर येऊन उभं राहत तिने केवळ औपचारिकपणे विचारलं. मी विक्रमच असणार याची तिला खात्री होतीच, तरीसुद्धा मी होकारार्थी मान डोलावली. तसं चेहऱ्यावर प्रसन्न हसू आणत तिने आपले दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला आणि म्हणाली, मी अर्चना सबनीस, मिस्टर नवलभाई पटेलांची मी सेक्रेटरी. मिस्टर पटेलनी आपल्याला फोन केला होता ना?" "हो." "मग आपल्याला आणण्यासाठी त्यांनी गाडी पाठवली आहे." "चला." असं म्हणत मी बोटातली चारमिनार जमिनीवर टाकली, बुटानं चिरडली. अर्चनाने पुढे होऊन माझ्यासाठी डाव्या बाजूचं दार उघडलं. मी बसल्यावर दार बंद करून ती उजव्या बाजूचं दार उघडून ड्रायव्हिंग सीटवर बसली. "पटेल साहेबांकडे ड्रायव्हर नाही आहे?" सहज स्वरात मी विचारलं. "नाही, त्यांना स्वतःला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं. आत्तासुद्धा ते स्वतः तुम्हाला भेटायला येणार होते, पण आमचे आर्किटेक्ट त्यांना भेटायला येणार आहेत, म्हणून त्यांनी मला." अच्छा. बरं, आता आपण कुठे निघालो आहे?" "ऑफिसवर." "हां, ते ठीक आहे, पण हे तुमचं ऑफिस आहे कुठे?" "हां, तसं आमचं ऑफिस ताडदेवला आहे, पण तूर्त आम्ही साईटवर तात्पुरतं ऑफिस उघडलं आहे. जोगेश्वरीजवळच्या बांदिवली गावाच्या पुढे एक नवीन कॉलनी उभारायचं काम चाललं आहे." "तुम्ही मुंबईत नवीन आहात का?" मध्येच अचानक अर्चनाने विचारलं. हो, मुंबईत येऊन तसा मला 1 महिनाच झाला आहे." "अच्छा." अर्चना उद्गारली. मग क्षणभर आम्ही दोघेही न बोलता गप्प झालो. अर्चना समोर बघून कार ड्राईव्ह करत होती. मी तिच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे तिच्याकडे बघत होतो. तिच्या चेहऱ्यावरच्या एकंदर भावावरनं तिला काहीतरी बोलायचं आहे हे माझ्या लक्षात आलं. फक्त ते बोलावं का नाही याची अजून तिची तयारी होत नसणार. शेवटी न राहून तिने विचारलंच, 14 ऑगस्टला मार्वे रोडवर झालेला ॲक्सिडेंट तुम्ही पाहिला होता?" "हो का? तुम्हाला काही शंका आहे?" नाही, मी आपली सहज चौकशी केली. तो ॲक्सिडेंट ह्याच कारला झाला होता ना, म्हणून विचारलं सहज." "हां." पुन्हा क्षणभर ती गप्प झाली. मग तिने विचारलं, "आपण सध्या काय करता मिस्टर विक्रम?" नवलभाईंनी येता जाता माझी माहिती काढून घ्यायला तर हिला सांगितलं नव्हतं ना. नाहीतर एक सामान्य सेक्रेटरी अशा चौकशा कशाला करेल. त्यातून नवलभाईंनी स्वतःहून गाडी पाठवून मला बोलवून घेतलं होतं. त्यावरून मी किती महत्त्वपूर्ण माणूस आहे हे तिच्यासारख्या मुलीच्या लक्षात आलेलंच असणार. पण आधी तिच्या प्रश्नाचा रोख काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असं मी ठरवलं. "काय करतो मी?" तिचा प्रश्न माझ्या लक्षात आला नाही असं दर्शवत मी उलट विचारलं. "माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे, आपण कुठे सर्व्हिसला वगैरे आहात का?" "नाही, मी सध्या तरी बेकार आहे." "बेकार? कमाल आहे." तिला खरोखर आश्चर्य वाटलेलं दिसत होतं. "मग आपला खर्च कसा काय भागतोय? त्यातून आपण लॉजमध्ये राहता म्हणजे?" "बेकार मी आत्ता झालो आहे. पूर्वीपासून काही मी बेकार नव्हतो. मी पुण्याच्या एका कंपनीत कामाला होतो. कंपनी बंद झाली, त्याचे पैसे मला मिळालेत आणि लवकरच इथे मला नोकरी मिळायची शक्यता आहे. एक ओळखीचे गृहस्थ आहेत, त्यांच्याच वशिलेने, आणि त्यासाठी तर मी मुंबईत आलो आहे." "पण तुम्ही तर म्हणालात की 1 महिना झाला इथे येऊन, अजून नाही नोकरी मिळाली?" "ज्यांच्या वशिल्याने मला नोकरी मिळणार आहे ते सध्या मुंबईत नाही आहेत. 1-2 दिवसात ते येतील." "आय एम सॉरी हां, तुम्ही रागावला नाहीत ना मी तुमची अशी पर्सनल चौकशी केली म्हणून?" "वा, इसको बोलताय सेक्रेटरी. कोण म्हणतं आमच्या महाराष्ट्रीयन पोरी उत्कृष्ट सेक्रेटरी होऊ शकत नाहीत म्हणून?" मी हसलो आणि म्हणालो, "छे अहो, तुमच्यावर का रागवावं मी? पटेल साहेबांनी तुम्हाला माझी माहिती काढायला सांगितली आहे, ती तुम्ही काढताय. रागवायचं असेल तर मला पटेल साहेबांवर रागवायला पाहिजे, नाही का?" नाही हां, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पटेल साहेबांनी मला असं काही सांगितलं नाही. मीच फक्त कुतूहल म्हणून हे सगळं विचारते. प्लीज हां, प्लीज. पटेल साहेबांना मी हे असं काहीतरी विचारत होते असं सांगू नका हां, प्लीज हां."
मी अर्चनाकडे बघितलं. तिचा चेहरा खरोखर काहीसा घाबरलेला दिसत होता. डोळ्यात विनवणी करणारे भाव होते. ती खरे बोलत असावी, कदाचित ॲक्टिंगही करत असावी, पण त्यामुळे मला फारसा फरक पडत नव्हता. मी मारलेल्या थापेत असं फारसं काही महत्त्वपूर्ण नव्हतं. पण ह्याच संधीचा फायदा घेऊन मला तिच्याबद्दल आणि पर्यायानं पटेलबद्दलही थोडीफार माहिती मिळवता येणार होती. ओके, मी नाही सांगणार त्यांना, पण मलाही तुमच्याबद्दल थोडंसं कुतूहल वाटायला लागलं आहे. मी जर तुमची काही माहिती विचारली तर तुमची काही हरकत नाही ना? क्षणभर अर्चना थोडी सटपटली, पण तिला आता काही बोलता येणार नव्हतं. बोलणार तरी काय? पटेल साहेबांकडे नोकरीला लागून तुम्हाला किती दिवस झाले? 2-1 वर्ष झाली असतील. ही नोकरी तुम्ही टाईमपास म्हणून करता का गरज म्हणून करता? तसं पाहिलं ना तर दोन्हीही. म्हणजे माझे वडील LICत होते, नुकतेच रिटायर झालेत. आमची आर्थिक परिस्थिती तशी चांगली आहे. मी सगळ्यात मोठी. माझ्या पाठीवर आणखीन एक भाऊ आणि बहीण आहे. दोघंही शिकत आहेत. भाऊ कॉलेजला आहे, 2nd इयरला, बहीण 10वीत. तेव्हा तसं बघितलं ना तर मला नोकरीची गरज आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. उद्या मी नोकरी सोडली तर काही फारसा फरक पडणार नाही, पण शेवटी घरात कोणीतरी कमावतं असलं पाहिजे, म्हणजे निदान काहीतरी आवक राहते. नाही तर आवक काही नाही आणि जावक मात्र चालूच. मी पटेल साहेबांबद्दल काही न विचारता केवळ तिची कॅज्युअली चौकशी करतोय हे लक्षात आल्यामुळे अर्चनानं काहीशा मोकळेपणानं आपली माहिती दिली. जोगेश्वरी स्टेशन मागे पडल्यानंतर अर्चनानं गाडी SV रोडवरनं डाव्या हाताला असणाऱ्या एका रस्त्याकडे वळवली. बांदिवली गाव मागे पडल्यानंतर आणखीन थोडं पुढं गेल्यावर अर्चनानं कार एका नुकत्याच बांधलेल्या 1 मजली काहीशा बंगल्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीसमोर उभी केली. आजूबाजूला सगळी मोकळी जागा होती. पांढऱ्या रंगाचे दगड रोवून प्लॉट पाडलेले दिसत होते. अजून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली दिसत नव्हती. ऑफिसच्या बाहेरच 2 खांबांना भला मोठा बोर्ड लटकवला होता. त्यावर इंग्लिशमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, पटेल अँड शहा, प्रमोटर्स अँड बिल्डर्स. ऑफिसची ती बंगली वजा इमारत जमिनीपासून काहीशी उंचावर बांधली होती. अर्चनानं ऑफिसच्या समोरच तात्पुरत्या तयार केलेल्या रस्त्यावर कार पार्क केली होती. आम्ही 3 पायऱ्या चढून ऑफिसच्या हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये 3-4 टेबलं होती आणि तिथे तेवढीच माणसं काम करत होती. अर्चनाने सांगितलं होतं त्यांचं मुख्य ऑफिस ताडदेवला आहे, म्हणून केवळ आवश्यक तेवढाच स्टाफ इथे दिसत होता. तो हॉल पार करून आम्ही सरळ आत गेलो. मला वाटलं ही इमारतीची मागची बाजू असावी. अर्चनानं ते दार उघडलं. तिथे आणखी एक बाहेरच्यासारखाच पण किंचितसा लहान असा आणखीन एक हॉल होता. तिथे एक टायपिस्ट बसलेली होती. तिच्यासमोरच दुसरं एक टेबल होतं आणि त्यावरही एक टायपिंगचं मशीन होतं, पण ह्या क्षणी त्या मशीनवर कव्हर घातलं होतं. कदाचित हे मशीन अर्चनाचंही असावं. पटेल आणि शहा दोघांनी आपापल्यासाठी 2 वेगवेगळ्या सेक्रेटरी ठेवलेल्या असाव्यात. आत्ताची समोर असलेली टायपिस्ट शहांची असावी, कारण त्या हॉलमध्ये आणखीन 2 केबिनसारख्या रूम होत्या. एकावर नवलभाई पटेल यांच्या नावाची नेमप्लेट होती, तर दुसऱ्या केबिनच्या दारावर जीवनदास शहा अशी नेमप्लेट होती. आणि जीवनदास शहाच्या केबिनच्या बंद दाराबाहेर ती टायपिस्ट बसलेली होती. दुसरं टेबल नवलभाई पटेलांच्या केबिनच्या दाराबाहेर होतं, म्हणून माझा अंदाज की शहा आणि पटेल यांच्या 2 वेगवेगळ्या सेक्रेटरी असाव्यात. अर्चनानं नवलभाई नेमप्लेट असलेल्या केबिनच्या दारावर टकटक केली. येस, कम इन. आतून काहीसा अस्वस्थ वाटणारा आवाज आला. केबिनचा दार उघडून अर्चनाबरोबर मी नवलभाईंच्या केबिनमध्ये शिरलो. हिला केबिन आपलं नुसतं म्हणायचं, कारण ही एक चांगली प्रशस्त रूम होती. खाली रंगीत टाईल्स बसवल्या होत्या. भिंतींना गुलाबी रंगाचा ऑइल पेंट मारला होता. सिलिंगलाही तसाच पेंट होता. भिंतीवर निरनिराळ्या बिल्डिंग्सची, छोट्या मोठ्या बंगल्यांची, आकर्षक डिझाईनची छायाचित्रं लावलेली होती. अर्थातच फ्रेम वगैरे करून ती टांगून ठेवली होती. एका भिंतीला लागून एक हे भलं मोठं सैनमायकाचा टॉप असलेलं टेबल होतं. ते टेबल किमान 8 फूट लांब आणि 5 फूट रुंद होतं.
या एवढ्या प्रचंड आकाराच्या टेबलाचा उपयोग काय असावा हे माझ्या लक्षात येत नव्हतं. त्या टेबलाच्या दुसऱ्या बाजूला जरा लांब एक भलं मोठं कपाट होतं, बहुतेक फाईल वगैरे ठेवण्यासाठी असेल. त्या भिंतीच्याच बरोबर समोरच्या बाजूला आणखीन एक टेबल होतं, हे मात्र आपलं नेहमीच्या आकाराचं. त्यावर 2 फोन्स, एक कॉलबेल, पेन स्टँड, बाजूला 2-3 फायलींचे ट्रे, फॉरेनची 2-3 हाईस डिझाईन अँड डेव्हलपिंगची सचित्र माहिती असलेली मॅगझिन्स आणि असंच इतर काही होतं. आणि ह्या टेबलाच्या मागे असणाऱ्या एका गुबगुबीत खुर्चीवर साधारण 45 वयाचा एक माणूस बसलेला होता. वयाच्या मानानं तो तसा बराच मजबूत आणि काहीसा लालबुंद वाटत होता. रंग गोरा तुकतुकीत होता. डोक्यावरचे बरेचसे केस पांढरे झाले होते, पण ते अजूनही दाट होते. त्यांनी चांगल्या भरभक्कम मिशा राखल्या होत्या. मिशीतले केसही पांढरे झाले होते. डोळे मोठे आणि काळे होते. तोच नवलभाई पटेल आहे हे मी ओळखलं. आयुबनी नवलभाईचं वर्णन अगदी बारकाईने केलेलं होतं. सर, हे मिस्टर विक्रम. अर्चनाने पुढे होऊन माझी ओळख करून दिली. नवलभाई तत्परतेनं खुर्चीवरून उठून उभं राहिले आणि मधल्या टेबलावर किंचित झुकून माझ्याशी हस्तांदोलन करत गोड हसत म्हणाले, व्हेरी ग्लॅड टू मीट यू सर. बसा. समोरच्या एका खुर्चीकडे बोट करत ते म्हणाले, थँक्स. असं म्हणत मी खुर्चीत बसलो. काय घेणार, चहा, कॉफी का काही थंड? नवलभाईंनी मोठ्या अगत्याने विचारलं. जे आपण घेणार ते. थम्सअप चालेल. लगेच अर्चनानं टेबलावरची बेल दाबली. 2 मिनिटात एक स्वच्छ युनिफॉर्म केलेला पिऊन आत आला. 2 थम्सअप आण, अर्चनाने सांगितलं. पिऊन निघून गेल्यावर नवलभाईंनी विचारलं, कसं काय वाटला तुम्हाला हा एरिया? एकदम पीसफुल आहे का नाही? अहो, म्हणजे निदान आत्ता तरी, मी म्हणालो. पण माझ्या त्या उत्तराकडे आणि उपरोधाकडे दुर्लक्ष करत नवलभाई म्हणाले, अरे आणखीन फार तर 2-1 वर्षांनी बघा विक्रमसाहेब, ही कॉलनी मुंबईतल्या इतर सगळ्या कॉलनीपेक्षा एकदम देखणी कॉलनी होणार. हां, ते शक्य आहे. नवलभाई आपल्या कॉलनीचं कौतुक मला का सांगतायत हे मला कळेना. मी काही त्यांच्याकडे फ्लॅट खरेदीसाठी आलो नव्हतो. कदाचित जे काही बोलायचं त्याचे शब्द मनातल्या मनात जुळवण्यासाठी त्यांनी हा उगीचच कॉलनीचा विषय काढलेला असावा. मी आपल्याला एक योग्य सल्ला देतो विक्रमसाहेब. एक फ्लॅट आपणही घेऊन टाका. 2 वर्षांनी तो विकून टाका. दाम दुपटीने पैसे कमवाल बरं का. नवलभाई हा सल्ला केवळ एक बिझनेसमन म्हणून त्याला देत होते का मी पाहिलेल्या त्या ॲक्सिडेंटची लाच म्हणून? दाम दुप्पट म्हणजे किती? सध्या तुम्हाला 22,000 रुपयांना एक प्लॉट पडेल. साधारण 2-1 वर्षांनी ह्याच प्लॉटची किंमत 50-60 हजार रुपये होईल. लिहून घ्या हवं तर माझ्याकडनं स्टॅम्प पेपरवर. आणि ही तर नुसती प्लॉटची किंमत झाली. तुम्ही बांधून विकला तर 3-4 लाख सहज मिळून जातील. अरे 2 वर्ष 22,000 बँकेत ठेवले तरी त्याचे एवढे पैसे होणार नाहीत. सॉरी, मी गरीब माणूस आहे. माझ्याकडे 22,000 रुपये कसे असतील हो? बरं, तुम्ही जरी निम्मी रक्कम ॲडव्हान्स देत असाल तर केवळ तुमच्यासाठी मी राहिलेली रक्कम 4 हप्त्यात घ्यायची सवलत देईल. सॉरी, पण निम्मी रक्कम देण्या इतपतही माझ्याकडे नाही आहेत हो पैसे. बरं, मग सगळीच रक्कम तुमच्या सोयीप्रमाणे हप्त्यात. सॉरी, मला लँडलॉर्ड बनण्यात इंटरेस्टच नाही आहे. तुमची मर्जी. नवलभाई चेहरा पाडून खांदे उडवत म्हणाले. माझ्या स्पष्ट नकारामुळे ते काहीसे नर्वस झाले होते. अच्छा, तर मग मिस्टर विक्रम, तुमची काही हरकत नसेल तर आता आपण त्या ॲक्सिडेंटविषयी बोलू. माझी काहीच हरकत नाही, पण असं म्हणत मी बाजूला उभ्या असलेल्या अर्चनाकडे बघितलं. मला काय म्हणायचं आहे ते नवलभाईंच्या लक्षात आलेलं असणार. ते म्हणाले, आपण माझ्या सेक्रेटरीविषयी बेफिकीर राहा. त्यातून मला तिची आवश्यकता आहे. आपल्या दोघांमध्ये संभाषण जे चालू होईल ते ती शॉर्टहँडमध्ये लिहून घेईल. याला तुमची हरकत नाही ना? नाही, माझी हरकत असायचं कारणच काय, कारण जे घडलं तेच तर मी सांगणार आहे. अच्छा. आणि नवलभाईंना आपलं बोलणं मध्येच थांबवायला लागलं. पिऊन थम्सअपच्या बाटल्या घेऊन आला होता. अर्चनानं त्याच्या हातातून घेतल्या.
साहेब बाहेर ते आर्किटेक्ट साहेब आले आपले, ते आपल्या कॉलनीचं मॉडेल बी घेऊन आले. नवलभाईंनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, पाठव त्यांना आत. पिऊन निघून गेल्यावर नवलभाई मला उद्देशून म्हणाले, एक्सक्यूज मी, जरा ह्यांना वाटेला लावल्यावर आपल्याला निवांत बोलता येईल, चालेल ना? हां चालेल की. मला तरी कुठे गडबड होती. 5च मिनिटात केबिनचं दार ढकलून एक गृहस्थ आत आला. तोच आर्किटेक्ट असावा. त्याच्या मागे चौघे हमाल 4 बाजूचे 4 कोपरे धरून एक अवाढव्य मॉडेल घेऊन आत आले. या नवीन कॉलनीचं ते मॉडेल असावं. बरं जड असावं ते मॉडेल, कारण चौघांनी धरलेलं असूनही ते त्यांना उचलताना बराच त्रास होत होता. चौघेही घामानं डबडबले होते. शेवटी चौघांनी ते मॉडेल कसं बसं मी मगाशी बघितलेल्या त्या अवाढव्य टेबलावर ठेवलं. ते टेबल खास हे मॉडेल ठेवण्यासाठी करून घेण्यात आलं आहे हे आत्ता माझ्या लक्षात आलं. मॉडेल खरोखर अतिशय सुरेख होतं. तयार झाल्यावर कॉलनी कशी दिसेल याची त्यावरनं कल्पना येत होती. अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा त्यात तपशीलवारपणे दाखवण्यात आल्या होत्या. पक्के रस्ते, विजेचे खांब, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं, कॉलनीच्या मधोमध असलेलं छोटंसं ग्राउंड, मुख्य रस्त्याला येऊन मिळणारे कॉलनीतले इतर रस्ते आणि बिल्डिंग्स. त्यात चक्क सिमेंटच्या होत्या, एकदम शार्प. पाण्याची टाकी, टी व्हीच्या अँटेना, छोट्या छोट्या खिडक्या, बाल्कनी. क्षणभर मी सुद्धा ते मॉडेल बघण्यात रंगून गेलो होतो. आर्किटेक्ट मोठ्या आशेनं नवलभाईंकडे बघत होते. शेवटी न राहून त्यांनी विचारलंच, कसं झालंय? छान आहे, छान आहे, नवलभाई उद्गारले. आर्किटेक्ट महाशयांचा चेहरा काहीसा उतरला. त्यांच्या अंदाजाप्रमाणे नवलभाईंनी आणखीन काही शब्दात त्यांचं कौतुक करायला हवं होतं. खरं म्हणजे नवलभाईसुद्धा ते मॉडेल बघून खुश झाले होते. दुसरी कुठली वेळ असती तर त्यांनी त्या आर्किटेक्टचं अगदी मनापासून कौतुक केलं असतं, पण सध्या ते वेगळ्याच विवंचनेत होते. हे बघा शेडजी, या इथे आर्किटेक्ट मॉडेलच्या एका ठिकाणी बोट दाखवत काहीतरी सांगायला लागले. नवलभाईंनी त्यांना मध्येच थांबवलं आणि विचारलं, ते आपण नंतर बघू. तुम्ही 11 वाजता येणार होतात काल, एवढा वेळ कसा लागला? शेठजी, अहो हे मॉडेल ट्रकमध्ये चढवताच नाकी नऊ आले. एक तर एवढं जड आणि पुन्हा नाजूकपणे चढवायचं, त्यात वेळ गेला खूप. त्यामुळे ठीक आहे, आपण आता या मॉडेलवर चर्चा नंतर करू. काय झालं, ह्या ग्रहस्थांना मी अपॉइंटमेंट दिली होती, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे, असं म्हणत आर्किटेक्ट निघून गेले. नवलभाई पुन्हा खुर्चीत येऊन बसले. मीही त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. अर्चनानीही दुसऱ्या खुर्चीवर बसत पॅड आणि पेन सरसावलं. तर मी काय म्हणत होतो, नवलभाईंनी बोलायला सुरुवात केली. अर्चनानं त्यांच्या माझ्यातली झालेली शेवटची 2-3 वाक्य रिपीट केली. तुम्ही तो ॲक्सिडेंट स्वतः पाहिला होता? हो. काय पाहिलं होतं तुम्ही? 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला मी मार्वे रोडवरनं चाललो होतो तेव्हा, आणि आयुबनी सांगितल्याप्रमाणे मी त्या ॲक्सिडेंटचं वर्णन केलं. मध्ये एकही शब्द न बोलता नवलभाईंनी माझं बोलणं ऐकून घेतल्यावर एक हुंकार दिला आणि मग गंभीर स्वरात विचारलं, पुढच्या फियाटच्या ड्रायव्हरला तुम्ही पाहिलं होतं? हो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो जेव्हा कारमधनं उतरला होता त्यावेळी मी त्याला स्पष्टपणे पाहिलं होतं. आपण त्याचं वर्णन करू शकाल? वाय नॉट. तो साधारण 30चा तरुण होता. गोरापान, साधारण 5.5 फूट उंच, तब्येतीनं मजबूत. त्यांनी सफारी सूट घातला होता, केस कानावर आले होते. त्याला काही दुखापत वगैरे झाली होती का? म्हणजे कुठे मार वगैरे? नाही, ते नाही मला सांगता येणार, कारण तो स्वतः कारमधनं उतरून आलेला होता. पण ज्यावेळी मागची कार त्याच्या कारवर धडकली त्यावेळेला त्याच्या मानेला जोरदार झटका बसलेला मी पाहिला होता. ज्या कारने मागच्या बाजूने फियाटला धडक दिली होती त्या कारच्या ड्रायव्हरचा चेहरा तुम्ही पाहिला होता? अर्थातच, कारण तोही ॲक्सिडेंट झाल्यानंतर कारमधनं खाली उतरलाच होता ना. तुम्ही त्याला ओळखता? त्यावेळी ओळखत नव्हतो, पण आत्ता ओळखतो. म्हणजे? मागच्या ॲम्बॅसिडरचे ड्रायव्हर तुम्हीच होतात.
तुमची खात्री आहे? 100%. ॲक्सिडेंट कोणाच्या चुकीमुळे झाला? कसं सांगावं असा चेहऱ्यावर भाव आणत मी गप्प राहिलो. नाही, आपण बेलाशक सांगा. अहो, सावधगिरी बाळगून बोलायला हे काय कोर्ट आहे का? तो ॲक्सिडेंट आपल्याच चुकीमुळे झाला मिस्टर पटेल. तुमचं लक्ष असावं तेवढं नव्हतं ड्रायव्हिंगकडे. काहीशा निष्काळजीपणामुळे आपल्याला गाडीचा स्पीड कंट्रोल करता आला नाही. स्पीड ब्रेकरमुळे फियाटने आपला स्पीड कमी केला होता. पण ड्रायव्हिंगकडे आपलं लक्ष नसल्यामुळे फियाटचा कमी झालेला स्पीड आपल्या लक्षात आला नाही. अशी आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय झालं? आपण दोघेही आपापल्या कारमधनं खाली उतरलात. पहिल्यांदा आपापल्या कारचं कितपत नुकसान झालं आहे ते पाहिलं. मग तुम्ही दोघांनी आपापल्या डायरीत एकमेकांना काहीतरी विचारलं आणि ते लिहून ठेवलं. मला वाटतं बहुतेक एकमेकांचे पत्ते आणि कारचा नंबर. त्या दरम्यान फियाटच्या ड्रायव्हरची अवस्था कशी होती? तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. राहून राहून आपल्या मानेवरनं हात फिरवत होता. त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर तुम्ही दोघेही आपापल्या कारमध्ये बसलात, निघून गेलात. कारचं काही नुकसान झालेलं नव्हतं? हे फारसं नव्हतं. फियाटच्या मागचा बंपर आणि त्याच्या खालचा वरचा भाग आणि ॲम्बॅसिडरचा पुढचा बंपर आणि त्याच्या जवळचा भाग याचं थोडंफार नुकसान झालेलं असावं, पण दोन्ही कार चालवण्यायोग्य स्थितीत होत्या. हो, आयसी. नवलभाई उद्गारले. काही क्षण ते विचारमग्न स्थितीत असल्यासारखे गप्प राहिले आणि म्हणाले, मिस्टर विक्रम, आपण आत्ता जे काही सांगितलं ते सगळं माझी सेक्रेटरी टाईप करून आणेल. त्याच्यावर आपण सही कराल? वाय नॉट? मी थोड्याशा आढत्यखोर स्वरात म्हणालो. मी खोटं थोडंच सांगितलं आहे. जे काय मी पाहिलं आहे तेच मी सांगितलं आहे. आणखीन कोणी विचारलं तर मी हेच सांगेन. नवलभाईंनी अर्चनाला खूण केली. अर्चना केबिनमधनं बाहेर निघून गेली. अर्चना माझा आखोदेखा हाल टाईप करून आणेपर्यंत नवलभाई आणि मी दोघेही गप्प बसून राहिलो होतो. नवलभाई कसला विचार करत होते याची मला कल्पना नव्हती. मी आत्तापर्यंत घडत आलेल्या घटनांची मनातल्या मनात उजळणी करत होतो. पण खरं सांगायचं म्हणजे हे नेमकं काय चाललं आहे ते अजूनही माझ्या टाळक्यात शिरायला तयार नव्हतं. उलट मी स्वतःला दुसऱ्याच्या इशाऱ्याभर हुकूम नाचवून घेत होतो, फक्त काहीतरी धागेदोरे हातात सापडतील म्हणून. टाईप करून आणलेले कागद अर्चनानं नवलभाईंच्या समोर ठेवले. चांगले 2 फुलस्केप कागद होते ते. आईला, आपण एवढं काय बोललो? नवलभाईंनी दोन्ही कागद बारकाईने वाचले, मग माझ्यासमोर सहीसाठी ठेवले. मीही ते कागद काळजीपूर्वक वाचले. मी जे काही बोललो होतो तेच आणि तेवढंच टाईप केलेलं होतं. एक शब्दही कमी नाही की जास्त नाही. अर्चना खरोखर एक उत्कृष्ट स्टेनोटायपिस्ट होती. मी चुपचाप त्या दोन्ही कागदांवर सही केली. नवलभाईंच्या सूचनेवरनं साक्षीदार या नात्यानं अर्चनानेही त्याच्यावर सही केली. थँक्यू व्हेरी मच मिस्टर विक्रम. नवलभाईंनी खुर्चीवरनं उठून उभं राहत माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाले, माझ्या शब्दाला मान देऊन आपण इथपर्यंत आलात याबद्दल मी आपला आभारी आहे. अर्चना पुन्हा तुम्हाला लॉजवर सोडायला येईल. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा क्षणभर थांबून म्हणाले, माझी पुन्हा एकदा आपल्याला रिक्वेस्ट आहे मिस्टर विक्रम, आपण इथे एक प्लॉट घेऊन टाकावा. वाटल्यास मी हप्त्याची रक्कम आणखीन कमी करीन. सॉरी, मी म्हणालो आणि मग सरळ नवलभाईंकडे बघत म्हणालो, मिस्टर पटेल, ॲक्सिडेंट आपल्या चुकीमुळे झाला होता. मी आपल्याकडचा प्लॉट घेतला काय किंवा न घेतला काय माझ्या जबानीत अजिबात फरक पडणार नाही. तेव्हा आपण अशी काही लालूच मला दाखवायच्या भानगडीत पडू नये. माझ्या या स्पष्ट बोलण्यामुळे नवलभाईंचा चेहरा एकदम उतरला. अच्छा, गुड नाईट. मी अर्चनाबरोबर नवलभाईंच्या ऑफिसातनं बाहेर पडलो. जीवनदास शहांची केबिन अजूनही बंदच होती. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वाढवा,
जेणेकरून जास्तीत जास्त कथाप्रेमींपर्यंत ही कादंबरी पोचायला मदत होईल. नमस्कार, भेटूयात उद्या. धन्यवाद.